सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. सकाळी सकाळी 8 वाजल्यात आणि मी आनंदी विराज चाललो तर राहणार मिरची आणायला. विराज चालला अशी गाडी घेऊन, तो काय आम्हाला पुढं जाऊन द्याय ना, तर राहणार चला मिरची आणायला चाललो. काय म्हणते आनंदी? आनंदी काहीतरी बोलतीये, गप्पा हाणती आनंदी, पण काय कळा ना तिची भाषा. पा हो 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 बघा काहीतरी बोलती तुम्हाला, सांगती काहीतरी. आलो तर राहणार आता मिरच्या पण थोड्या तोडायच्यात आणि थोडा घास कापला तो पण घरी घेऊन जायचं शेळ्यांना. दीदी झालं का मिरच्या तोडून? विराज काय करतो काय? विराज काय करतो तिकडं? अरे माती नको नेऊ, चांगली माती ती घरी माती हाय नाही हाण बर का तुला. उलसकच न घेऊ, मातीच न घेऊ तिथली. तर विराज आहे ना रोज माती नेतो टिप त्या गाडीमध्ये टाकून, तर चांगली माती मोकार खाली नेतो. तिथं गावारी, मला वाटलं गावारच तोडायला गेलाय, गावारीचे झाड आहेत. आणि चला तर आता दीदी तू काय कर, सगळे मिरच्या तोडी टाक, मी घेऊन जातो. दीदी मिरच्या तोडी ती. आनंदी बघा कशी उभा राहिली. आनंदीला आता उभा बी राहता येतंय आणि चालता बी चांगलंच येतंय. कशी चालायला लागली आता. किती 1 वर्ष झालीच म्हणायचं का. आज किती तारीख आहे? 7 तारीख आहे. आज 15 तारखेला 1 वर्ष होईल. 1 वर्षात चांगलंच लिकरू चलतंय. ओ ओ ओ टाटा कर, टाटा कर. तर रानात मस्त वातावरण आहे. सकाळी सकाळी एवढं ऊन नाही, त्याच्यामुळे सगळेच जण आले. तर रानात ऊन पडलं तर कुणी रानात बी यायचं नाही पुन्हा. बाई चिमुला बाई पडला का काय? पडला खाली घसरून? अय्यो चला उठा, चला चला. बघा आनंदी कशी उठती आहे बघा मनानेच. बघ ती दादाला. दादा कुठं आहे? आवाज दी आनंदी, आवाज दी. दी बरं आवाज. दिदी का आवाज? विराज चल, दीदी बोली ती चल. विराज काय करतोय आता बघू. कशी बघती विराजला. हाका मार, हाका मार विराजला, हाका मार. विराज चल. विषय असा आहे, विराज आणि आनंदी या दोघांची आता चांगली भांडणं होती. 1 वर्षात झाली. तर मग आंब्याची एक बाटली होती, दोघं बी मागत होती प्यायला. म्हणजे आनंदीला पण आता बोलता येत नाही अजून, पण कळायला लागले की आंब्याची बाटली पण गोड लागते. ती विराज प्याला की लगेच ती मागायची, ती एक गोड प्यायची आणि विराजला एक द्यायची. म्हणजे असं विराजला सगळं समजत आहे, पण आनंदीला अजून काय कळत नाही. आणि विराजला कळत आहे तरी पण तो थोडा थोडा येड्यावून करतो. ते आणलंय तसं तो म्हणतो आपला हायवा टिप्पर आहे, त्याच्यात माती घेऊन घरी जायचंय. तर आनंदी तिथं बघा उभा राहिली, ती पण इकडे यायला लागली, हळूहळू चलत आहे. चला तिकडे आपण लेवल केलेलं आपलं रान रोजच्या हेडूमध्ये तर दिसतच असेल, तिथून चांगलं वरपर्यंत आहे. हिथं पण थोडी माती टाकली होती. हिथं आहे गवार, तर पाणी आहे आपलं थोडंसं बोरला, तर खाण्यापुरती अशी गवार केली. गवारची शेंगा आहेत ह्या. इथं कांदा होता, कांदा पण काढलाय, तिकडं टाकला, तो पण आपला खाण्यासाठी काढायचा आहे, म्हणजे काढून ठेवलाय, काटायचा आहे. तसंच तिथं घास असतो शेळ्यांना. आता तिथं मिरच्या खुरपायचं काम चालू आहे. आणि विराज अशी खेळतोय माती. विराज अशी माती नाही काढावा. हां काढतेत माती, थोडीच काढतो, काढू नाही अशी माती टाकतोय. पण आपल्या रानात माती संपन ना, मग काढू नको. चल घरी जायचंय. आजच्या दिवस उद्या नेत नाही वय, तसं नाही करावं. चल पटकन चल बरं, आवरवर जायचंय आपल्याला घरी. मिरच्याला पण अशा मिरच्या आल्यात ना मस्त तेजदार मस्त. तर सगळे मस्त मिरच्या बी यायला लागल्यात. कधी कधी रोग लय पडत होतं, पण आता ह्या नवीन मिरची काय रोग सध्याला नाही. मिरच्या भरपूर लागल्यात, तर होत्यात चटणीला, नंतर वाळल्या कधी अशा भाजीला. तर आनंदी पण काय करते काय की रानात वाफ्यात काहीतरी करायला लागली. म्हणजे अशी लेकरं रानात आली की काहीतरी खेळत येत नाही तर काम तरी करतात. आणि हो थोडासा कांदा आहे, लवकरच काढलाय, बारीक बारीकच आहे, पण बरं आहे खायला, घरगुती चांगला आहे. थोडासा लावला होता होतं रूप म्हणून, तर थोडासा एवढा काढून ठेवलाय. मग हे सावलीला दुपारी काढते, तेवढंच खायापुरता घरगुती होईल. रानातली थोडीशी मजाच वेगळी असती. रानात आलं ना, रानात पण चांगली म्हणजे नाही का मस्त असतंय वातावरण. कारण आपण रोज पाणी देतो लिंबुनीला, तर लिंबुनी एकदम हिरवीगार आहे. पुन्हा लिंबुनीला लिंबू पण असते. सध्याला
100, 75, 80 रुपये किलो लिंबू आहे. तर थोडं खर्चा पाण्याला पण पैसे होतेत लिंबाचे. तर भरपूर असं लिंबू लागलेलं आहे. आणि रानात आलं म्हणजे थोडंसं पाणी देणं होतं आहे आणि सगळंच भारी होतं. ह्या झाडाला पण एकदम हिरवंगार मस्त झाड आहे छानसं. आणि सगळ्या झाडाला लिंब लागलेत ना, तर आपला तेवढे कधी कधी मध्ये आपल्या एखाद्या दिवशी आठवड्यातून जरी लिंब नेले तर तेवढेच 500-1000 रुपये काय होईना पण होतेत. चला थोडे थोडे लिंब आहेत, बऱ्यापैकी आहेत म्हणायचं. आणि ह्या उन्हाळ्यात थोडेसे कमीच निघत असतात लिंबू, नंतर जास्त लागत. तरी पण झाड कशी टवटवीत आणि हिरवे दिसतात पाणी दिल्यामुळे. हिथं पण मिरची लावलेली आहे, ही पण मी तुम्हाला दाखवतो. साईडला बघा ही पण झाडं लावलेली आहेत. आपण आत्ता लावली होती मी, जास्त दिवस नाही झालं, पण हे एवढे वाढले ना, ह्याच्यावर जास्त काय रोग एवढा पडला नाही. आणि इतके पटकन वाढले, का वाढले ह्याचं काय मला कारण कळलं नाही. काही जागेवर लावले ना तर मिरच्या येत नाहीत, आणि सरीवर लावल्या आणि इतक्या मोठ्याले झाडं झाले ना फास्टमध्ये, की काय लक्षात नाही आलं कशामुळे झाले. पण लई झाडं इतकी होत नाहीत झाडं मोठाली, आणि मिरच्या पण चांगल्याच लागल्यात. पण पाणी उन्हाळ्यामुळं सारखं द्यावं लागतं मिरच्याला. मला तर सकाळी सकाळी आवरून घेतो, कारण काय आहे, अजून आंघोळ नाही केली मी आज. सकाळ धरून कामातच थोडं ही आहे. तर घास न्यायचा आहे, शेळ्याला बांधायचं आहे, शेळ्याला पाणी पाजायचं आहे, म्हणजे सकाळचं शेळ्यानंतर चरायला जातात. तर आनंदीला बी घ्यायचं आहे आता संघ. आनंदी आहे तिथं, आणि विराजला पण आता घेतो आणि घरी जातो, कारण दीपाली दुकान आणि घरचं बघत आहे, थोडी तिथं पण मदत करू लागावं लागेल. तर आता घास घेतो, जातो घरी, कारण काय आहे 2-3 दिवसात उरकायचं आहे. म्हणलं होतं बाहेर देवाला जायचं आहे, तसंच बघू. आमचं पूर्ण असं वाटतं की ठरलंय पूर्ण, पण हे 2-3 दिवसात जायचं नियोजन आहे. नंतर मग रेग्युलर रोजचे रोज व्हिडिओ येतील आणि नवीन नवीन बघायला आपलं बाहेरचं भेटल. मग काय नवीन नवीन ज्या ठिकाणी जाईन थोडं थोडं दाखवायचा प्रयत्न करीन, रोजचा रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन. आणि थोडंसं कमीत कमीत गेलो तर 10 ते 15 दिवस तरी, कमीत कमी 10 दिवसाच्या पुढंच, 10-15 दिवस आमचे कमीत कमीत फिरायला जाणार आहेत. मस्त व्हिडिओ होणार आहेत. जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा, आणि चॅनल देण्यात नसेल तर सचिन मुटकुळे चॅनल आपलं देण्यात ठेवा, म्हणजे काय होईल लक्षात पण तुमच्या राहील. आणि 10 तारखेच्या नंतर आपल्याला बाहेरचे व्हिडिओ बघायला भेटतील असं वाटतंय. बघू आता काय होते ते. यायचं आहे, चल चल. आनंदी पण म्हणते यायची यायची, बघा कशी उभा राहिली आणि यायला लागली. तिला पण वाटतंय मी पण कडाला यावा. औ कडाला घेतलेलं मज्जा वाटती होय. चल चल. काय केलं तू आतापर्यंत? घास कापला? काय केलं तू? काय केलं? दादाकडे जायचंय? काय केलं तू बाळा? घास कापला ना? कसा घास कापला दाखवतो तुला, घेतो. रडू नको, चल रडू नको. कसं रडतीये आणि काय केलं मी तुला दाखवतो, थांब. तर बघा कशी रडती. अशी काढायला घेतलं ना मग काही नाही, एकदम खुश. पण तिने काय उद्योग करून ठेवला थोडं दाखवतो बसल्या बसल्या आतापर्यंत. आनंदीला पण काय वाटतं माहिती का, असं काम करावं, सगळे जसे काम करतात ना तसं काम करावं. तिने सगळा घास तोडला. ही थांबली, तिथला घास बघा कसा वर पडलाय. जस काय ह्यानी खाल्लाय बघा, कशाने काय म्हणजे तर ते सशाने खाल्लाय आणि खाली टाकलाय पाला, असा वरबडी ती. विराज चल चल लवकर. झालं का मिरच्या तोडून? टाक मग पिशवीत. चला आता आलोय घरी. काय झालं, गवत होतं, घास होता, दिदी होती हातात, हिडिओ काय काढला नाही त्याच्यामुळे येतानी. तर आता शेळ्यांना थोडं पाणी दाखवतो अगोदर, आणि नंतर घास पण बांधून घ्यावा लागतोय सकाळ सकाळ.